नमस्कार मित्रांनो, नुकतीच दिवाळी संपली आहे. आपण सर्वांनी दिवाळीमध्ये तेलकट तुपकट पदार्थाचं मनसोक्त सेवन केलंय. तसेच मित्रमैत्रिणींच्या घरी बाहेरच्या खाण्याचा भरपूर आस्वाद घेतलाय. तर आता वेळ आलेली आहे ती म्हणजे शरीर शुद्धीकरणाची. निसर्गोपचार पद्धतीमध्ये शरीर शुद्धीकरणाचा पहिला टप्पा म्हणजे माती चिकित्सा. या माती चिकित्सेमध्ये आपण पहिल्यांदा पोटाला, हातापायांना मातीचे लेपन करतो, जेणेकरून ही माती शरीरातील विशुद्धी म्हणजेच गरमी शोषून घेते. दुसरा टप्पा म्हणजे स्नेहन आणि स्वेदन. स्नेहनमध्ये आपल्याला मसाज केला जातो, अगदी सायंटिफिक मसाज केला जातो, जेणेकरून पेशींचे रिज्युनेशन होते. स्वेदनमध्ये आपल्या शरीरातील बाष्पामधून शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढले जातात, म्हणजेच घामावाते बाहेर काढले जातात. चौथा टप्पा म्हणजे एनिमा किंवा उदरबस्ती. यामध्ये काढ्याद्वारे आपली पचन संस्था म्हणजेच आपले मोठे आतडे स्वच्छ केले जाते, जेणेकरून आपले पचन सुरळीत होते व आपल्याला भूक लागण्यास मदत होते. तर बॉडी डिटॉक्स ही पूर्ण प्रक्रिया खूप नैसर्गिकरित्या केली जाते. इथे कोणत्याही प्रकारचा केमिकलचा वापर केला जात नाही व तुमच्या शरीरातील पेशींना चालना दिली जाते. त्यामुळे तुम्हाला एक नवीन ऊर्जा निर्माण होते. तर ही प्रक्रिया सगळ्यांनी नक्कीच करावी आणि आपले शरीर शुद्ध करून घ्यावे. धन्यवाद.